शुभविवाह या मालिकेच्या 6 एप्रिलच्या भागामध्ये भूमी आता आकाशला कंटिन्युअसली मेसेज पाठवत असते आणि ती विचार करते, याने तर व्हॉइस नोट माझा ऐकलेला आहे, मग हे काय, तो माझ्या व्हॉइस नोटचा रिप्लाय का बरं देत नाहीये, असा विचार करत ती आता पुन्हा एकदा आकाशला व्हॉइस नोट पाठवते आणि त्यावेळेला तिच्या लक्षात ही गोष्ट येते की अरे बापरे, याने तर आपलं इंटरनेट बंद करून ठेवलेलं आहे, माझा व्हॉइस नोट तिला डिलिव्हरच होत नाहीये त्याला। आकाश हे सगळं लपून छपून पाहत असतो आणि भूमीचं लक्ष आकाशकडे जातं सुद्धा। मग भूमी रागाने त्याच्याकडे पाहते आणि आकाश आता आपली नजर दुसऱ्या बाजूला घेतो। त्यावेळेला भूमी सुद्धा आता ऍक्टिंग करायला सुरुवात करते आणि आई ग, माझा हातच कापला असं मोठ्याने ओरडते। मग आकाश म्हणतो, भूमी भूमी काय झालं, आणि धावत पळत आकाश आता किचन मध्ये येतो भूमीला काय झालं हे पाहण्यासाठी। त्यावेळेला मग मात्र भूमी ऍक्टिंग करते। इकडे मात्र रागिणीचा जळफळाट होत असतो आणि ती अभिजितला सांगत असते, कळतंय का तुला, हे सगळं या दोघांचं एकत्र येणं आपल्याला खूप भारी पडणार आहे, काहीही करून अर्जंटली त्या भूमीला इकडून हकलवून द्यायला पाहिजे। यावरती अभिजित म्हणतो, असं काय करतेस अगं, आकाश खूप भाव खातोय, तो काही इतक्यात भूमीला माफ नाही करणार। यावरती रागिणी म्हणते, तू डोक्यावर पडलायस का, अरे भाव खातोय म्हणजे ही त्याची नाटकं आहेत, या निमित्ताने तो भूमीला गिल्टी फील करून आता त्याच्याशी मैत्री करतो की नाही बघ। नाही नाही, भूमी जोपर्यंत इथून बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करून तिला इथून आत्ताच्या आत्ता बाहेर काढली पाहिजे, म्हणजे ही वेळ तरी सध्या टळून जाईल आणि ही वेळ टळली तर या दोघांची मैत्री होणार नाही। नाही, मलाच काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत रागिणी विचार करते, काय अर्जंट काम काढू, काय भूमीला बोलवू, आणि ती ताबडतोब नीलांबरीची आठवण काढते। नीलांबरीला कॉल करून आता मात्र भूमीला तिकडे बोलवून घे असं सांगण्याचा प्रयत्न करत असताना आकाश किचन मध्ये येतो आणि म्हणतो, काय झालं भूमी। भूमी म्हणते, काही नाही, मला काही लागलं वगैरे नाहीये, तुला इकडे बोलवून घेण्यासाठी फक्त मी ही ऍक्टिंग केलेली आहे असं म्हणत भूमी आकाशला समजवते। त्यावेळेला आकाश म्हणतो, अच्छा, आणि मग मात्र आकाश भूमीच्या जवळ येतो। काय बोलायचं होतं असं म्हणत भूमीच्या अगदी जवळ येतो। त्यावेळेला भूमी म्हणते, आकाश ऐक ना, सॉरी ना। यावरती आकाश भूमीच्या अधिकच जवळ येतो। भूमी म्हणते, आकाश लांबो, आकाश लांबो, काय करतोयस तू। पण आकाश काही जवळ येण्याचं थांबवत नाही, तो आता भूमीच्या अगदी जवळ येतो आणि भूमीच्या आता मात्र अगदी जवळ येऊन तो हात पुढे करतो। भूमीला वाटतं जवळजवळ हात आपल्याला मिठीच मारतोय की काय। त्याच वेळेला आकाश मागे चालू असलेला गॅसचा नॉब बंद करतो आणि म्हणतो, दूध उतू गेलं असतो, तुला काय वाटलं मी इथे तुझ्यासाठी आलोय का, नाही, गॅसचा नॉब बंद करायला मी आलो होतो असं म्हणत आकाश आता भूमीपासून बाजूला होतो आणि आता तिकडून पुन्हा निघून जातो। भूमी विचार करते, कसा आहे ना हा, मी ह्याला सॉरी म्हणण्यासाठी इतके एफर्ट्स करते पण हा काही माझं सॉरी एक्सेप्टच करत नाहीये। आकाश किचन मधून सुद्धा निघून गेल्यावरती भूमी विचार करते, काहीही झालं तरी याला मनवण्यासाठी मला आता काहीतरी युक्ती करायलाच पाहिजे असा विचार करत आता मात्र भूमी मानसीची मदत घेण्याचं ठरवते। तोपर्यंत इकडे आता रागिणी नीलांबरीला कॉल करते आणि कुठे आहात, आत्ताच्या आत्ता ताबडतोब भूमीला कॉल करून तुम्ही तिकडे बोलवून घ्या। त्यावरती नीलांबरी म्हणते, अरे बापरे, तुम्ही तर ऑर्डरच द्यायला लागलात। यावरती रागिणी म्हणते, ऑर्डर फॉलो करण्याचं काम करा, सांगते तेवढं करा, कारण आत्ता भूमीला फोन करून तुम्ही बोलवून नाही ना घेतलं तर इकडे खूप मोठा गोंधळ होईल। नीलांबरी म्हणते, कशाला काळजी करताय, आत्ता ताबडतोब भूमीला फोन करून मी बोलवून घेते, कसलीही चिंता तुम्ही करू नका असं म्हणत नीलांबरी आता मात्र रागिणीच्या आदेशानुसार भूमीला फोन करायला निघते। पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं। नियती या सगळ्यामध्ये आता भूमी आणि आकाश या दोघांना एकत्र आणल्याशिवाय गप्प बसणारच नसते। रागिणी म्हणते, बघ झाला आपला प्लॅन फत्ते। रागिणीला वाटतं आता लगेच नीलांबरीचा कॉल येईल आणि आता धावत पळत भूमी निघून जाईल। इकडे तोपर्यंत नीलांबरी भूमीला कॉल करत असते। भूमी कॉल उचलते। नीलांबरी म्हणते, मध्यरात्रीपर्यंत तिकडेच थांबणार आहेस का, ये इकडे। पण आता भूमीला काही आवाजच ऐकू येत नसतो। आवाज ऐकू येत नसल्यामुळे भूमी हॅलो 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 असंच बोलत असते आणि नीलांबरीचा कॉल कट होतो। भूमी विचार करते, नक्की काय बरं आईला बोलायचं असेल, पण त्याआधी मला आकाशला मनवणं महत्वाचं आहे आणि ती मानसीची मदत घेण्याचं ठरवते। मानसीची मदत घेण्यासाठी ती आता तिच्या रूम मध्ये येते। मग मानसी आकाशला बोलवते। आकाश म्हणतो, काय ग मानसी,
काय काम होतं? तितक्यात भूमी येते आणि मानसीचं नाही तर माझं काम होतं असं म्हणत आकाशच्या समोर दत्त म्हणून उभी राहते. आकाश म्हणतो तू? यावरती भूमी सांगते ऐक ना आकाश, मला तुला खरंच सॉरी म्हणायचंय, तू का बरं माझं सॉरी एक्सेप्ट करत नाहीयेस? यावरती आकाश म्हणतो मानसी, ज्याला जे बोलायचं त्यांनी ते करायचं आणि मग पुढच्या व्यक्तीने त्याला काय करायचं ते ठरवायचं. पुढच्या व्यक्तीने पण काय करायचं हे पण समोरचीच व्यक्ती ठरवणार का? असं म्हणत आकाश इकडे तिकडे पाहायला लागतो. मानसी म्हणते तुमचं तुम्ही बघून घ्या. भूमी म्हणते ऐक ना आकाश, अरे सॉरी ना, माझं म्हणणं ऐकून तरी घे. पण आकाश काही भूमीचं म्हणणं ऐकायला तयार नसतो, तिचं सॉरी एक्सेप्ट करायला तयार नसतो. भूमी म्हणते मी कान पकडू का, मी उठाबशा काढू का? आणि मग मात्र भूमी कान पकडून उठाबशा काढायला लागते. आकाश मनात म्हणतो नको भूमी, हे सगळं करू नको, हे सगळं करण्याची तुला खरंच काही गरज नाहीये असं म्हणत तो भूमीकडे पाहतो आणि तिकडून निघून जातो. त्यावरती आता भूमी चिडते आणि मनू बघितलंस ना कसा नाटकं करतोय हा? यावरती मानसी म्हणते अगं त्यांना बघवलं नसेल, तू अशा उठाबशा काढतेस ते. भूमी म्हणते असं आहे का? बघवलं नाही पण मला माफ नाही करतायत, काही नाही, आता याला सोडणारच नाही मी. मानसी म्हणते काय? यावरती भूमी म्हणते हो, याच्याकडून सॉरी घेतल्याशिवाय याला सोडतच नाही मी. असं म्हणत आता भूमी मानसीला तिकडे सगळं सांगून आकाशच्या मागे धावत धावत जाते. मानसी आता दोघांचं हे प्रेम बघून हसायलाच लागते. यांना कोणाची नजर नको लागो असं म्हणत रिष्ट पण काढते. तोपर्यंत आकाशला आवाज देत स्टेअरवरून आता मात्र भूमी येते. आकाश थांब ना, आकाश थांब ना. तितक्यात भूमीचा तोल जातो आणि आई ग असा आवाज ऐकून आकाश मागे वळतो. भूमी भूमी असं म्हणत तो पडणाऱ्या भूमीला आपल्या बाहूमध्ये झेलतो आणि छानपैकी तिला अलगद उचलतो. भूमी डोळे बंद करून असते आणि तशाच अवस्थेत भूमी म्हणते आकाश खरंच तुला ओळखण्यामध्ये मी चुकले ना, माफ कर ना मला. यावरती आकाश म्हणतो हे वाक्य तू बरोबर बोललीस, तू अजून मला ओळखलंच नाहीस ग भूमी. असं म्हटल्यावरती भूमी म्हणते सॉरी ना आकाश. यावरती आकाश काहीच बोलत नाही, एकटक भूमीकडे पाहत राहतो. भूमी म्हणते ऐक ना आकाश, सॉरी ना. असं खूप वेळा सॉरी म्हटल्यावरती मग मात्र भूमी आकाशपासून लांब होते आणि कधीपासून मी तुला सॉरी सॉरी म्हणते, किती भाव खातो आहेस? यावरती आकाश म्हणतो भूमी थांब. असं म्हटल्यावरती भूमी आता मागे वळून पाहते आणि आकाश म्हणतो हो मी तुझं सॉरी एक्सेप्ट केलंय. असं भूमीच्या तोंडावरती हात ठेवून आकाश बोलतो आणि म्हणतो तुझं सॉरी मी एक्सेप्ट केलंय, पण यात माझी पण एक अट आहे हा फ्रेंड्स. असं म्हणत आकाश आता भूमीसमोर मैत्रीचा हात पुढे करतो. मग मात्र भूमी आता 2 मिनिटं विचार करायला लागते. आकाश म्हणतो भूमी अगं मी वाट पाहतोय. असं म्हणत आकाश आपला हात पुढे करून भूमीकडे बघत असताना भूमी फायनली हात मिळवणी करते. भूमीने हात मिळवणी केल्यावरती मग मात्र आकाश खूप खुश होतो आणि फ्रेंड्स असं म्हणत फायनली भूमी आणि आकाश मित्र तर झालेले असतात. पण यामध्ये भूमी म्हणते पण याच्या काही अटी आणि नियम आहेत. आकाश म्हणतो अटी आणि नियम? भूमी म्हणते हो चल सांगते. मग भूमी आकाशला त्याच्या रूम मध्ये घेऊन येते आणि फायनली त्या बोर्डवरती अटी नियम लिहायला लागते. बराच वेळ आता ती अटी आणि नियम लिहित असताना आकाश म्हणतो भूमी अगं काय करतेस, किती वेळ मी वाट बघतोय, एकतर मला काही दिसत पण नाहीये तू काय लिहितेस ते. भूमी बघू ना काय लिहितेस. असं म्हणून आकाश भूमीला बेजार करून सोडतो. भूमी म्हणते ऐक ना आकाश, हे बघ हे आपले आहेत मैत्रीचे नियम. असं म्हणत भूमी आकाशला मैत्रीचे नियम वाचून दाखवते. 5 नियम असतात. पहिला नियम, नियम बदलण्याचे आणि वाढवण्याचे अधिकार फक्त भूमीकडे असतील. दुसरा नियम, फ्लर्ट करायचं नाही. तिसरा नियम, मैत्रीपुरतीच ठेवायची. चौथा नियम, मैत्रीत पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि पूर्ण विश्वास हवा. आणि परत 5वा नियम, वरील नियमांचा विसर पडल्यास पहिला नियम पुन्हा वाचावा. याच्यावरती आकाश म्हणतो हे काय होतं, म्हणजे खरंच मैत्रीच करतेस ना तू माझ्याशी? भूमी म्हणते हो, आणि 5वा आणि पहिला नियम नेहमी लक्षात ठेवायचा. आकाश म्हणतो अच्छा, म्हणजे मैत्रीमधले सगळे नियम बदलण्याचे अधिकार फक्त भूमीकडे असणार. असं म्हणत आता दोघं जण मैत्रीमधले नियम आणि अटी हे सगळं आता एकमेकांचे समजून घेत असतात. आजी, अथर्व, मानसी लपून छपून हे सगळं पाहत असतात आणि आकाश मात्र बापरे एवढे नियम करून मैत्री करायची म्हणून चकितच झालेला असतो. आजी, अथर्व, मानसी लपून छपून हे पाहत असतात. अथर्व म्हणतो आजी हळू बोल, त्यांना आवाज ऐकू जाईल ना. फायनली भूमी आणि आकाशची मैत्री झाल्यावरती कोणीतरी आपलं बोलणं चोरून ऐकतंय म्हणून मानसी आणि आता अथर्व पळून जातात. मग आता आकाश आणि भूमी बाहेर येतात आणि आजी अगं तोंडावरती हात ठेवून तू इथे आहेस हे काय आम्हाला कळणार नाही असं नाहीये,
तू का बरं तोंडावरती हात ठेवलायस? यावरती आजी म्हणते सॉरी सॉरी, माफ कर हा, म्हणजे ना मी तुमच्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत होते. भूमी आणि आकाश हसायला लागतात. आजीचा हा लहानपणा बघून भूमीला खूपच आता कौतुक वाटतं. आजी म्हणते खरंच तुमच्या दोघांच्या मध्ये मैत्री झाली, मला खूपच छान वाटतंय. असं म्हणत आता आजी सांगते खरं तर तुझ्यासारखी सून, असं म्हणत आजीचं तोंड एकदम बंद होतं. आजीला आता पटकन भूमीला सून म्हणण्याचा मोह आवरत नाही आणि यामुळे आजी पटकन भूमीला सून बोलून जाते. त्याच वेळेला मग ती आता गप्प बसते. आकाश आणि भूमी दोघ जण मित्र तरी झालेत ना, हे तरी तिच्यासाठी खूप आनंदाचं असतं. तोपर्यंत इकडे आता रागिणी चिडलेली असते. रागिणी म्हणत असते मला ह्याचीच भीती वाटत होती, म्हणजे आकाश आणि भूमी यांचं होऊ घातलेलं हे नातं आपल्यासाठी खूप भारी पडणार आहे, म्हणजे या सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होणार. असं म्हणत असताना आजी तिकडे येते आणि रागिणीला भूमी आणि आकाशच्या नात्याचा काय प्रॉब्लेम आहे असा विचार करत आजी रागिणी काय ग काय हे असं म्हणत रागिणीची चोरी आता आजीने रंगे हात पकडलेली असते. आता मात्र रागिणी काय उत्तर देणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.